सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर। नमस्कार, मी ज्योती। आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा। जिल्ह्याची खबरबातमध्ये जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथे जामखेड पंचायत समितीचे सभापती राजश्रीताई सूर्यकांत मोरे यांच्या प्रयत्नातून पंचायत समितीच्या वित्त आयोगामार्फत गावामध्ये अंडरग्राउंड गटारीचं काम चालू करण्यात आलंय। या कामाचं आज भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अरुण गाडेकर सर यांच्या हस्ते करण्यात आलंय। यावेळी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन पाराजी ढवळे, बापूसाहेब शिंदे, ग्रामपंचायत सदस्य शुभम भापकर, नवनाथ ओमासे, इसाहाक सय्यद, उद्योजक संतोष ढवळे, आबासाहेब ढवळे, अशोक जाधव, गणेश यादव, ज्ञानेश्वर रोमाडे आदी उपस्थित होते। पंतप्रधान मोदी यांच्यावरील देशातील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला असून निवडणुका होत असलेल्या उत्तर प्रदेशसह 5ही राज्यात भारतीय जनता पार्टी अर्थात एनडीएचे सरकार येईल असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी शिर्डी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलाय। नगर मनमाड राज्य महामार्गावर टिप्पणी करताना ते म्हणालेत की शिर्डीला साई समाधी दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात, परंतु नगर मनमाड महामार्गाची अवस्था जर बघितली तर खूप बिकट आहे। या महामार्गाच्या दुरावस्थेबद्दल त्यांनी मोठा खेद व्यक्त केलाय। राज्य शासनाने येथील रस्ते चकचकीत करण्याची गरज आहे, त्यासाठी विशेष बजेट राज्य शासनाने करावे व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सुद्धा या कामी पुढाकार घेतला पाहिजे। राज्य सरकार जर या रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष देत नसेल तर साई भक्तांच्या सुविधा आणि सेवेसाठी शिर्डीच्या साईबाबा देवस्थान आपल्या तिजोरीतील खर्चातून या रस्त्याची दुरावस्था दूर करावी व हा महामार्ग चकचकीत मार्ग म्हणून साई भक्तांना दिलासा द्यावा अशी अपेक्षाही यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे माननीय उद्धव ठाकरे यांनी अजून विचार वेळ केलेली नाही आहे। अजूनही संजय राऊतच्या भडकावण्याच्या मागे जाऊ नये। माननीय उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र विचार करावा आणि पुन्हा एक अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यावर पुन्हा एकदा BJP सोबत यायला हरकत नाही। लॉंग लिव्ह जर तुम्हाला पॉलिटिक्स सक्सेस करायचं असेल तर त्यांनी अजूनही पुनर्विचार करण्याची वेळ केलेली नाही आहे। ठीक आहे, त्यांना जे काही करायचं आहे ते करू द्या। आम्हाला काही सध्याची हवा अजिबात नाही आहे। आता 2.5 वर्षे गेलेलीच आहेत, अजून 2.5 वर्ष थांबायला आम्ही तयारच आहोत। त्यामुळं 2024मध्ये मात्र जी निवडणूक होईल त्यामध्ये महायुतीचं सरकार, BJP RPIचं सरकार जे आहे हे महाराष्ट्रात आल्याशिवाय राहणार नाही। त्या दिशेने आमची वाटचाल। मराठा समाजाच्या जीवावर राजकारण करणारेच आता सत्तेत राहून फसवणूक करत आहेत। समाजाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश आलं आहे। समाजाची उपेक्षा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील मराठा समाजाच्या मंत्र्यांनी तात्काळ राजीनामे द्यावेत अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। त्याचबरोबर छत्रपती खासदार संभाजी महाराजांच्या उपोषणाला देखील त्यांनी पाठिंबा दर्शवला होता। छत्रपती संभाजीराजे हे मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या इतर मागण्यांसाठी आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषणासाठी बसले होते। या उपोषणाला पाठिंबा म्हणून मराठा भूषण चंद्रकांत महाराज लबडे व सहकारी यांनी देखील पाठिंबा दर्शवला होता। कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात वीज रोहित्र दुरुस्तीचं काम करण्यास गेलेल्या समाधान संतोष शेलार या कंत्राटी वीज कामगाराला विजेचा धक्का लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। सदर घटनेनं कोपरगावात खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। सदर घटनेनंतर त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केलं। याबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। दरम्यान विद्युत रोहित्र दुरुस्तीचं काम सुरू असताना अचानक वीज प्रवाह सुरू झाला कसा असा प्रश्न नागरिकांना पडला असून याबाबत कोकमठाण शिवारात ग्रामस्थांमध्ये विविध चर्चा होत आहेत। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत
रामदास स्वामींच्या अनुषंगाने वादग्रस्त विधान केलं होतं. याचा निषेध म्हणून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय की खरा इतिहास माहीत करून न घेता आपला अजेंडा रेखाटण्यासाठी खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला जात असेल तर नक्कीच निषेधार्थ आहे. असं होत असताना गप्प बसणे हे त्याहून अधिक निषेधार्थ आहे. राजमाता जिजाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून सर्वांना सोबत घेत आदर्श राज्यकारभार केला. सर्वसामान्य जनतेचे हित हेच त्यांची नीती आणि शिकवण होती. खोटा इतिहास सांगून थोर महापुरुषांचा खरा इतिहास पोचण्याचे प्रयत्न देशात इतरत्र यशस्वी होत असतीलच, परंतु महाराष्ट्रात असले प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत. या परखड शब्दात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध केलाय. सासरच्या त्रासाला कंटाळून 19 वर्षीय विवाहितेने जीवनयात्रा संपवली आहे. सासरच्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण या गावात घडली आहे. सौ साक्षी अभिजित उर्फ दादासाहेब भोसले असे मयत विवाहितेचं नाव आहे. सासरी नांदत असलेल्या सौ साक्षी भोसले हिला तिच्या सासरच्या लोकांनी त्रास दिल्यामुळे तिने विषारी औषध घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. दरम्यान या प्रकरणी मयत महिलेच्या नातेवाईकांच्या तक्रारीनुसार श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात साक्षीचा नवरा अभिजित उर्फ दादासाहेब भोसले, सासरे रावसाहेब भोसले, सासू अनिता भोसले यांच्या विरोधात हुंडाबळीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. बेलवंडी येथील पांडुरंग मारुती कोळपे यांच्या घरी संमतीशिवाय लबाडीचा इराद्याने सचिन बर्डे यांनी आपल्या साथीदारसह स्वतःचा आर्थिक फायदा करत चोरी केल्याची घटना घडली आहे. यात 29,000 रुपये किमतीची काही रोख रक्कम व 1 तोळा वजनाचे मंगळसूत्र असल्याची माहिती देण्यात आली आहे. या गुन्ह्यासाठी आरोपीवर भादवी कलम 380-34 प्रमाणे श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर पुढील तपास सुरू आहे. टाकळीभान गावातील नेवासा रोड कॅनल लगत राहणारे सर्वसामान्य कुटुंबातील पेत्रस गवळीराम रणवरे यांच्या घराला अचानक आग लागल्याने यागीत गॅस टाकीचा स्फोट होऊन संपूर्ण घर जळून उद्ध्वस्त झालंय. यामध्ये रणवरे यांच्या घरातील संसार उपयोगी वस्तू, कपडे, भांडे, धान्य इत्यादी वस्तूंना पूर्णतः नुकसान पोहोचलंय. आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकलं नाही, पण गॅस टाकीचा स्फोट झाल्याने संपूर्ण घर जळून खाक झालंय. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. याबाबत श्रीरामपूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे असं समजलं जात आहे. अहमदनगर जिल्हा हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करताना पाहायला मिळतंय. या दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात आज एकूण 49 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे जर प्रशासनाने दिलेल्या सर्व नियमांचं नियमित पालन केलं तर लवकरच अहमदनगर जिल्हा कोरोनामुक्त होईल. या बातम्यांसह जिल्ह्याची खबरबात मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.